एका घनदाट आणि हिरव्यागार जंगलात एक कोल्हा राहत होता. तो दिसायला जितका धूर्त होता तितकाच स्वभावाने मिश्किल आणि खोडकर सुद्धा होता. आपल्या बुद्धीचा वापर तो नेहमी इतरांची थट्टा उडवण्यासाठी किंवा त्यांना फसवण्यासाठीच करायचा. त्याच जंगलाच्या कडेला असलेल्या एका संथ वाहणाऱ्या नदीकाठी एक करकोचा राहायचा. करकोचा स्वभावाने अतिशय शांत आणि प्रामाणिक होता. कोल्ह्याने एके दिवशी करकोच्याला जेवायला घरी बोलावले. करकोचा आनंदाने गेला. कोल्ह्याने मुद्दाम एका सपाट ताटात सूप वाढले. कोल्हा आपल्या जिभेने पटापटा सूप पिऊ लागला, पण करकोच्याची चोच लांब असल्यामुळे त्याला त्या सपाट ताटातून काहीच पिता आले नाही. करकोचा भुकेलाच राहिला. कोल्हा मनातून खूप हसला. काही दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला जेवायला बोलावले. त्याने सूप एका उंच आणि अरुंद मानेच्या भांड्यात वाढले. करकोच्याने आपली लांब चोच भांड्यात घालून आरामात सूप प्यायले, पण कोल्ह्याचे तोंड त्या अरुंद भांड्यात शिरू शकले नाही. कोल्ह्याला आपली चूक उमजली आणि तो भुकेला घरी परतला. तात्पर्य: जशास तसे. आपण इतरांशी जसे वागतो तसेच इतर आपल्याशी वागतात.